शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असून कर्जमाफीची तारीख देखील जाहीर करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की फक्त गरजू आणि गोरगरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे। पण गरजू शेतकरी कोण असणार आहेत हे आपण पाहूयात, कारण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये झालेला हा निर्णय महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे, तर काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरवणार आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की फक्त गरजू आणि गोरगरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे। पण ही कर्जमाफी होत असताना सरकारने 5 कडक अटी देखील लावल्या आहेत। या 5 अटींपैकी तिसरी अट अशी आहे की ज्यामुळे तुमच्या गावातील निम्म्याहून अधिक शेतकरी या योजनेमधून बाहेर पडू शकतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे शेतीचा सातबारा असेल तर तुमच्यावर किती कर्ज आहे हे देखील पहा, कारण आता तुम्हाला मदत मिळणार आहे का हे आता निकषांवरून ठरवलं जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या कच्च्या मसुद्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आपण अटींचं विश्लेषण करून पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला बँका किंवा सोसायटीच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होणार आहे, तारीख ठरली आहे, परंतु या 5 अटींचे निकष आता कर्जमाफीचे लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे ठरले। जर तुम्ही शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे। 5 मिनिटापूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची बैठक संपली आणि या बैठकीतून जी बातमी समोर येत आहे ती ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणार आहे। काहींच्या आनंदाचं तर काहींच्या चिंतेचं। सरकार कर्जमाफी देते, पण या 5 अटींनी काहींच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय। शेतकरी मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की आता कितीची कर्जमाफी होईल, किती लाखाचा दिलासा तुम्हाला मिळेल, परंतु शेतकऱ्यांनो, 5 अशा अटींबद्दल आपण पाहणार आहोत की त्या अटीनुसार तुम्हाला शेतकरी कर्जमाफीमध्ये तुमचं नाव असणार आहे का नाही याची सविस्तर माहिती मिळेल। वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली असून शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतच्या कर्जाची घोषणा करण्यात आली। मग तुम्ही विचार करत असाल की माझ्यावर 2 लाखाचं कर्ज आहे, मग माझं तर कर्ज माफ होणारच। पण थांबा, जर तुमच्या घरामध्ये एक छोटासा बदल झाला असेल तर तुम्हाला सरकारच्या मदतीचा 1 रुपयाही मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, तिजोरी रिकामी झाली तरी चालेल, पण बोगस लाभार्थी खपवून घेणार नाही। मग हे बोगस लाभार्थी कोणाला ठरवणार आहेत? मग यामध्ये खऱ्या गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळण्यापासून वंचित राहावं लागेल का हे देखील आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा निर्णय तर सरकारने घेतला, परंतु ही कर्जमाफी होत असताना कोणत्याही श्रीमंत शेतकऱ्याला याचा लाभ मिळू नये म्हणून सरकारने यामध्ये 5 असे कडक नियम लावले, ज्यामध्ये तिसरा नियम सर्वात महत्त्वाचा आहे। बऱ्याच शेतकऱ्यांची नावं ही कर्जमाफीच्या यादीमधून या तिसऱ्या नियमांमुळे कापली गेली आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर 5 अटींमध्ये बसणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आपण पाहणार आहोत की कोणत्या 5 अटी आहेत ज्या मुख्यमंत्र्यांनी मगाशीच मान्य केल्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसरी अट सांगण्यात आली होती, परंतु यातील जी दुसरी अट आहे ती वाचल्यानंतर अनेक लोकांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह उभं राहिले, कारण ही अशी अट आहे की जी फक्त जमीन किती आहे यावर कर्जमाफी देणार नाही, तर तुमच्या घरातील विजेच्या बिलावरून देखील हे अवलंबलं जाणार आहे। सरकारने पहिल्यांदाच मोठ्या टेक्नॉलॉजीचा वापर आता कर्जमाफीमध्ये करणार असल्याचं सांगितलं, ज्यामुळे तुमचं खोटं बोलणं आता अशक्य आहे। हे सर्व आता काहीच मिनिटापूर्वी सरकारने निर्णय घेतलाय, परंतु सरकारी पोर्टलवरती देखील आता तुमचं नाव हे सेफ आणि डेंजर झोनमध्ये असू शकतं। सातबाऱ्यावर किती क्षेत्र आहे आणि तुमचं कर्ज कोणत्या वर्षाला घेतलं आहे याचा देखील पुरावा आता सरकारने तपासला आहे। त्यामुळे याआधीच मुख्यमंत्र्यांनी बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली होती, त्यानंतरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय द्यायचा विचार करण्यात आला आहे। तर लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्री कार्यालयातून कोणता डेटा समोर आलाय। कर्जमाफी काही शेतकऱ्यांची होण्याआधीच रद्द होऊ शकते असं देखील बोललं जात आहे। कर्जमाफीसाठी अनेक शेतकरी वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांनो, तुम्ही सातबाऱ्यावर तुमचं नाव पाहिलं असेल, परंतु आता शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे देखील पहा, तरच तुम्हाला शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तुम्ही विचार करत असाल की माझ्याकडे आधार कार्ड आहे, मी बँकेचा हप्ताही कायम भरतो, माझं कर्ज माफ होणार की नाही? आता शेतकऱ्यांनो, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले,
फक्त खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच मदत मिळणार आहे. पण ही पात्रता ठरवणारी एक AI सिस्टीम तुमचं पॅन कार्ड, तुमचं वीज बिल अशा गोष्टींची माहिती तपासत होती आणि याच नियमांनुसार तुमच्या कर्जाचं भविष्य ठरलं गेलंय. बँक मॅनेजर जरी तुम्हाला नाही म्हटला तरी देखील तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत असेल तर तुम्हाला कर्जमाफीची पूर्णपणे सवलत मिळणार आहे. तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलं होतं आणि किती रुपयाचं कर्ज घेतलं होतं याची सर्व दखल आता सरकारकडून घेतली गेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आता 5 भिंती पार कराव्या लागणार आहेत. तुमचं कष्ट, तुमचं काम आणि तुमची कर्जमाफी या सर्वांच्या मध्ये उभ्या असलेल्या या 5 भिंती कोणत्या आहेत हे जाणून घ्या. सर्वात प्रथम तर शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा लावण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा जे शेतकरी आयकर भरतात म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीमधून वगळण्यात येण्याची दाट शक्यता आहे. ही कर्जमाफी प्रामुख्याने अल्प उत्पन्न आणि अल्प भूमीधारक शेतकऱ्यांसाठी असणार आहे. पहिल्या अटीमध्ये उत्पन्नाची मर्यादा लावली असून कर्जमाफीसाठी हा महत्त्वाचा निकष ठरवण्यात आला. त्यानंतरची दुसरी अट लावण्यात आली होती ती म्हणजे सरकारी नोकरी आणि लोकप्रतिनिधी. जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल तर त्या कुटुंबाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ही अट आतापर्यंत लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना या योजनांमध्ये लावण्यात आली होती. परंतु आता सरकारने सर्वात मोठा कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि या निर्णयासाठी देखील सरकारी नोकरीची अट लावण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यमान आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा तुमच्या घरातील कोणताही सदस्य इतर मोठे लोकप्रतिनिधी असतील तरी देखील तुम्ही कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाही. त्याचबरोबर तिसऱ्या अटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी घेण्यात येत आहे त्यामध्ये तुमच्या घरातील कोणताही सदस्य मासिक पेन्शन 25,000 रुपयापेक्षा जास्त घेत असेल किंवा तुम्ही स्वतः पेन्शनधारक असाल तर काही राज्यांमध्ये मर्यादा कमी असू शकते, पण महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही पेन्शनधारक असाल आणि 25,000 पेक्षा जास्त पेन्शन असेल तर तुम्हाला कर्जमाफीपासून लांब राहावं लागेल. शेती व्यतिरिक्त इतर मोठ्या उत्पन्नाचं साधन असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. कर्जाची मर्यादा आणि कालावधी सांगताना सरकारने बँकेकडून कर्जाची थकीत माहिती मागवली होती. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सर्वात पहिल्यांदा चौथी अट लावताना कर्जाच्या मर्यादेची लावली आहे. सरकारने निश्चित केलंय की कट ऑफ डेट पर्यंतच कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनो, तुम्ही कोणत्या वर्षी कर्ज घेतलं होतं हे देखील आता महत्त्वाचं ठरत आहे. साधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या थकीत कर्जावर ही कर्जमाफी लागू होण्याची शक्यता आहे. ज्यांचं कर्ज हे या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना उर्वरित रक्कम भरल्यानंतरच सवलत मिळू शकते. 5वी अट आहे ती फक्त शेतीशी संबंधित कर्ज, म्हणजेच ही कर्जमाफी केवळ पीक कर्ज किंवा शेतीसाठी घेतलेल्या कर्जासाठी म्हणजेच अल्प मुदती कर्जावर लागू असणार आहे. इतर वैयक्तिक कारणासाठी घेतलेल्या कर्जाला यामधून सवलत मिळणार नाही. म्हणजेच ही कर्जमाफी होत आहे ती फक्त शेती पिकांसाठी कर्जमाफी होत आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शेतातील खते, बी बियाणे आणण्यासाठी किंवा आणखी शेतीविषयक कामासाठी कर्ज घेतलं असेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या 5 अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहात. परंतु त्यासोबतच तुमच्या कागदपत्र देखील अपडेट जरूर ठेवा, कारण कर्जमाफीची तारीख जेव्हा जाहीर होत आहे तेव्हा अटीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्यच आहे. म्हणूनच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या शेतीचा 7/12, अट उतारा अशा नवीन डिजिटल स्वाक्षरी असलेली कामं देखील करून घ्या. बँक पासबुक म्हणजेच तुमच्या कर्जाच्या खात्याचं पासबुक देखील तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे. अधिकृत शासन निर्णयानुसार या सर्व अटींची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर EKYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर ही आता तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेतीचा 7/12, तुमच्या शेती पिकांच्या कर्जाचा अपडेट आता सरकार घेत आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले त्या
बँकेचं पासबुक अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, या 5 अटीसह कागदपत्र तुम्ही जर तयार ठेवली तर तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा लाभ वितरित होणार आहे. इतक्या वर्षापासून ज्या कर्जमाफीचा लाभ तुम्ही घेण्यासाठी वाट पाहत होता, तो अडकून राहिलेला प्रश्न आता सुटणार आहे. त्या कर्जापासून तुमची सुटका होणार असून मुख्यमंत्र्यांनी कर्जापासून शेतकऱ्यांची सुटका करण्याचं ठरवलंय. त्यामुळे जर तुमच्या सातबाऱ्यावरती कर्ज असेल तर त्या कर्जाला आता कायमचा पूर्णविराम मिळणार आहे.